जुनी मिसळ इथे एकदम फेमस मिसळ आहे. एकदाच दोनदाच खाल्लेली पण चांगली. मग ठीक आहे. शेंगदाणे आलू मिसळ ऑफरोडिंग कायचा नाही, डायरेक्ट सगळे ऑफरोडिंग आहे. डायरेक्ट ऑफ रोडिंग सेमी ऑफरोडिंग आहे इथे. कधी काय होऊ शकतं. पुढे बघितल्यानंतर रोडच नाही आहे. थोडं रोड दाखवावं लोकांना आपल्या. नाशिकची सध्या बघायला भेटतं. नाशिकमध्ये पोरींपेक्षा जास्त आता टर्न झालेले गाजलेले. आमचा फिजी बॉक्सचा रस्ता थोडाच दूर आहे, थोडा चाललोय. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत. तर आज आम्ही आलोय फिजी फॉक्सला. खूप लांब प्रवास करून मग आलो इथे. एंट्रीला आम्ही पार्किंगचे 20 रुपये पे केले आणि त्या फिजी फॉक्स या ठिकाणी आलोय. आता मध्ये एंट्री करतो आम्ही. आता बघू मध्ये जाऊन काय 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 गेम्स आहेत काय नाही. इथे ॲक्टिव्हिटीज करतात आणि खतरनाक माहोल आहे इथे सगळीकडे. जबरदस्त. सगळ्यांचे नंबर रजिस्ट्रेशन करताना दरवेळेस प्रमाणे काहीतरी दाखला होते. OTP देऊन व्हायला बरोबर. इथे रजिस्ट्रेशन चालू आहे. गाडीतून येतात इकडे सगळं तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? वाटतं जसं काय चीन जापानला आलंय. जापानमध्ये आल्यासारखं फिलिंग. आमचं कार्ड आहे. आम्ही 1500 रिचार्ज मारलेलं आहे आणि आता बघू काय करायचं. इथे खूप गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. खूप लहान हे लहान मुलांचे गेम्स. तुला नादच आहे निशांत, माहिती आहे का सगळं. काहीतरी आमचा नंबर लागला. आमचा नंबर लागला बॉलिंग करायला जाणार. नंबर लागला काय करायचं काय बिटा काढा. आवल्या माझे तुम्हाला ते 8 नंबरचे इथे शूज घालावे लागतात. त्याप्रमाणे येतात जायचं. 8 नंबरचे शूज घालून घेऊ. शूज भारी कसं वाटतंय रे. खेळू राहिलो माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा खेळू राहिलो मोदी. आता बघू. तवे मागे सोडशील बोटला. अरे भाऊची धांदळ होतात ना भाऊची. एक बाकी आळू पेक्षा नंबर आहे आता. बघू निशान काय करतो. फायनली असा स्कोअर आहे, पण माझं बघू किती राऊंड होता.
कळत तर काही नाही, पण मजा तर खूप येऊ राहिली. खूप राऊंड होता भाई, 20 राऊंड होता असं तर बोललाय निशांत. हा स्कोर आहे. भाऊचा कन्फ्युजनच चालू आहे, कोणता बॉल घेऊ कोणता नाही. तर मग तरी त्याचा प्रयत्न घ्या. दोन उरले माझे, दोन तुझे, दोन त्याचे. दोन टाके, दोन. चला वगैरे क्या बात. दुखायला लागलेले बोट दुखताय याच्यामध्ये, मनगट दुखायला लागलेले आता खूप. एक बाकी शेवटचा बघता. लागला ना भाऊ. आता तरी एक थोडा शॉट. फायनल स्कोर. पहिल्यांदा खेळलो पण खूप मजा आली. नाद लावून दिले. तिसऱ्यांदा खेळलो, मला माझं नाद लागलाय. पहिल्यांदा खेळलो. आमचा माणूस आहे त्याचं बघू काय कसं वाटलं बोलू द्या. मग आठवून घे काय बोलायचं असं. स्तंभ जायचं कुठे आहे त्याला, त्याच्यात जायचंय. मोठे गेम सोडून दिले नाही, छोट्या गेम मध्ये जायचंय. डोळ्यात पाणी अंगावर काढता येतो. शिवाय अभिनंदन सारखं करायचं असेल तर गेम मध्ये जाऊ शकतो. बाहेर पडून घ्यायचं, जेट मधून बाहेर. एक गेम खेळायचा आम्हाला. कोणता गेम आहे तो? पबजी. आमच्या भाषेत पबजीचा गेम आहे तो. फ्री फायर पबजीचे पण समजायचं. माणूस आम्हाला 1-1.5 तासापासून बोलते आलो आता आला का तेव्हा आम्ही तो गेम खेळायला जाणार आहे. आम्हाला पबजी खेळायचं. अरे आम्हाला पबजी खेळायचं. तो आला पबजी वाट बघता आम्ही. लहान मुलांना इतके बघू राहिलो इथं. हे लहान मुलं अख्खे त्या मच्छरांना मारून 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 अख्खे मच्छर संपवू राहिले. राजा इतका वेळ होणार आहे. पहिला सांगायचं ना जेवण बिवून आम्हाला घरी जायचंय घरी जायचंय. गप तुझं ठरलं होतं पहिल्यापासूनच. मजा आली पबजी खेळायचं आपल्याला. पबजी वरती पबजी आहे. चांगलं टाकलेलं म्हणतात तुझ्या इतक्या वेळ इतका उशीर करायचं. सॉरी फिजी बॉक्सला आलेलं आहे. बॉलिंग तर पहिल्यांदा गेलेली. आणि आता लेझर टॅग आता इथे करायचं. कसं वाटतं माझ्यामध्ये हा गेम खतरनाक वाटतंय. डोळ्यात पाणी अंगावर काटासारखं काहीतरी. आणि पबजी मी कधीच खेळलो नव्हतो, कधी फक्त फ्री फायर खेळलो. फ्री फायरचा आता एक्सपिरियन्स बघू द्या किती काय येतो. रिअल फ्री फायर काहीतरी टीम खेळा पण नाही. आमचं म्हणतात सोलो
सोलो सोलो म्हणणं चालू येतं. आता एकमेकांचीच मारतो आता. टीम टीम सोडा तसं सोलो सोलो तर एक पर्सनल सिंगल सिंगलच मारायची. अरे आवा का अरे आवा 2 जण बिंदास आहे. त्याच्यामध्ये 2 जण ऍड झालेले. आमच्यामध्ये 2 जण ऍड झालेले आणि आता हे 6 जण 3-3 आपला एक जाईल ना तिकडं. अरे येडावला काय सोलो घेता. सोलो म्हणजे काय चालू होतं कोणी कोणाला मारायचं. आता बाहेरचे पण मारायला आता बाहेरचं पण मारायला चाबरेपणा ना सोडून दे. चाबरेपणा सोडून दे. त्यांचं नाव ऍड करून द्या. मग आता कसं येतं मारायला मधी तर असा गोळी निशांत रेड आहे का. आपण लाल आहे. लालच आहे तुझी. शिवम फोन घ्या माझ्या फोन द्या हातात. करतो ना आपल्या आता डायरेक्ट समोरून गोळ्या घालणार तुला. आता तुला तर कसं जोडतो माय ना सगळ्यांचं इथे गन इथे गन माझी बंदूक द्या ना. आपलेली भविष्यात कधी पण तुमची गोळे लागत नाही. गोळ्या गोळ्या कमी होऊन राहिले रे. गोळ्या कमी होऊन राहिले. इन्कलाब जिंदाबाद. सोलो मध्ये आम्ही सगळ्यांनी गन वगैरे घेतलेले आहेत. आता सोलो मध्ये 2 दादा ऍड झालेले. आम्ही त्याला ऍड करून घेतलं. एक माझ्या भाऊची NC ची ट्रेनिंग लहानपणीच झाली होती. माझा भाऊ शहीद होणार आहे. शहीद होणार आहे. शहीदच होणार. जस्ट आत्ताच लेझर टॅग गनचा आमच्या भाषेत पबजीचा गेम खेळून आलोय. गेम खेळून झालाय लेझर गन टॅग. आता आम्ही चालले परत बोलिंग करायला. कसं वाटणार आता परत एकदा आपण पूर्व सोहायला आता जास्त स्कोर बनवला अशी अपेक्षा आहे. आता ते फ्लॅप पण खाली करू साईडचे. बाहेरून बाहेर आहे का चला बाहेर 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 बाहेर. 8 किलोचा घेतलाय. 8 किलो नाही 12 किलो 12 किलो 12 किलो. आम्ही पण पहिल्यांदा खेळत होतो. जरा जाईल वरच्या वर लाव तू. आता बघू. चल मानस दोन उडा आता आडे चालू तर भाऊ 6 किलोचा बॉल सेपरेट हातात घालून
मध्ये चावेटावर आले होते सबळ ढापायचं आता इथं. हे जेम्स 2-3 तर खिशात आहे. इकडे एक आहे. हे बघ. हे यार या इकडे पड इकडे. जेम्स वगैरे काढून विचारात आनंद आहे भाऊ. बाकी सगळी मोहमाया आहे. पण मग आम्ही 4 तास आमच्या आयुष्याची इथे भारी घालवले. पैसे